थोड्याच वेळात अजित पवार विजय घाडगेंची भेट घेणार आहेत आणि कॅमेरासमोर भेटायला अजित पवारांनी तयारी दर्शवलेली आहे। खरं तर हीच मागणी विजय कुमार घाडगे यांनी केलेली होती। छावाचे अध्यक्ष विजय घाडगे यांनी ही मागणी केली होती आणि अजित पवार यांनी ही मागणी मंजूर केल्याचं दिसतंय। तसंच अजित पवारांनी आता ही अट मान्य केलेली आहे आणि चर्चा जी आहे ती बंद दाराआड न होता कॅमेरासमोरच होईल, माध्यमांसमोर होईल। एक कॅमेरा आणि 10 माध्यम प्रतिनिधींसमोर ही चर्चा होणार आहे आणि त्यामुळे अगदी थोड्याच वेळात विजय कुमार घाडगे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट होण्याची शक्यता आहे। तर आपण पाहतोय विजय कुमार घाडगे हे अजित पवार यांना भेटण्यासाठी खरं तर रवाना झाले होते, मात्र अजित पवार यांनी बंद दाराआड चर्चा करण्याची मागणी केली होती। चर्चेसाठी कुणीही नको अशी अट अजित पवार यांनी घातलेली होती, मात्र विजय कुमार घाडगे यांना ही अट चंद्रकांत शिंदे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत। चंद्रकांत शिंदे, खरं तर आता अजित पवार उपमुख्यमंत्र्यांनी विजय कुमार घाडगे यांना माध्यमांसमोर आणि कॅमेरासमोर खरं तर भेटणं कबूल केलेलं आहे। काय अपडेट्स या संदर्भात? स्नेहा, आपण बघतो सकाळपासून विजय घाडगे यांनी आंदोलन सुरू केलेलं होतं आणि अजित पवारांना भेटण्यासाठी ते दाखल झालेले होते, मात्र अजित पवार तिकडे आलेच नाहीत आणि घाडगेंना त्यांनी अगोदर सांगितलं की आपण भेटू, मात्र बंद दारात चर्चा होईल। मात्र घाडगे माध्यमांसमोर आणि खुल्या दरवाजा आड चर्चा न करता खुल्या भागात चर्चा कराविषयी त्यांची मागणी होती आणि ती मागणी त्याच्यावरती ते अटळ होते। ते म्हणाले की जोपर्यंत अशी आमची मागणी मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही अजित पवारांना भेटायला जाणार नाही। तर अजित पवारांनी त्यांची ती मागणी मान्य केली आणि एक कॅमेरा आणि एक पत्रकार आणि 10 कॅमेराच्या समोर ते भेटायला अजित पवार त्यांना तयार झालेले आहेत। आणि आता जर आपण काही वेळापूर्वी बघितलं तर अजित घाडगे अजित पवारांना भेटायला निघालेले आहेत। त्यामुळे कुठेतरी अजित पवारांनी विजय घाडगेंची मागणी मान्य केली आहे आणि लवकरच यावरती तोडगा निघेल असं दिसतंय। स्नेहा, नक्कीच धन्यवाद या अपडेट्सबद्दल चंद्रकांत सर।